सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर शहराच्या मध्यभागी सिद्धेश्वर तलावाच्या सानिध्यात शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर घेऊन आजही ताठ उभा आहे सोलापूरचा भुईकोट किल्ला. हा केवळ दगडमातीचा किल्ला नाही, तर अनेक राजवटींच्या उदय अस्ताचा साक्षीदार असलेला सोलापूरच्या वैभवशाली इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. काळ बदलला, राजे बदलले, सत्ताधीश बदलले, पण या किल्ल्याच्या भिंतींनी पाहिलेला इतिहास आजही या दगडांमध्ये जिवंत आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत उभा असलेला हा भुईकोट किल्ला बहमनी काळापासून आदिलशाही, मुघल आणि मराठे अशा अनेक राजवटींचा साक्षीदार राहिला आहे. किल्ल्याची भक्कम तटबंदी, दुहेरी संरक्षण व्यवस्था, 3 बाजूंनी असलेला खंदक आणि मजबूत बुरुज हे सर्व पाहिल्यावर तत्कालीन स्थापत्यकला आणि लष्करी दूरदृष्टीची कल्पना येते. आजही या तटबंदीवरून चालताना जणू इतिहास आपल्याशी संवाद साधतोय अशी भावना निर्माण होते. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात एक कथा दडलेली आहे आणि प्रत्येक वास्तू इतिहासाचा एक वेगळा अध्याय सांगते. किल्ल्याचे विविध प्रवेशद्वार हे त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य. या दरवाजांमधून कधी काळी सैनिकांची ये-जा झाली असेल, राजकीय घडामोडी घडल्या असतील, युद्धाची रणनीती आखली गेली असेल, आणि आज याच दरवाजांमधून पर्यटक इतिहासाचा शोध घेत किल्ल्यात प्रवेश करतात. किल्ल्याच्या परिसरात दिसते ती एक ऐतिहासिक सुंदर अशी मशीद. नक्षीदार कोरीव कमानी, दगडी खांब, सुंदर बांधकाम शैली आणि या वास्तूच्या प्रत्येक भागात स्थापत्यकलेचे वैभव दिसून येते. या मशिदीकडे धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर ऐतिहासिक आणि स्थापत्य वारसा म्हणून पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण इतिहास हा कोणत्याही एका पिढीचा नसतो, तो पुढच्या पिढ्यांसाठी जपायचा असतो. किल्ल्यातील आणखी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे हत्तीखाना. हत्ती हे तत्कालीन लष्करी आणि राजकीय व्यवस्थेतील महत्त्वाचे साधन होते. त्यांच्या निवासासाठी बांधलेली ही वास्तू किल्ल्याच्या वैभवाची आणि सामर्थ्याची साक्ष देते. आज या वास्तू शांत उभ्या आहेत, पण कधी काळी या परिसरात घोड्यांचे टाप, सैनिकांची वर्दळ आणि राजकीय हालचाली घडत असतील याची कल्पना देखील रोमांच निर्माण करते. किल्ल्यातील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर तसेच इतर धार्मिक वास्तू या परिसराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे दर्शन घडवतात. हा किल्ला केवळ युद्धाचा इतिहास सांगत नाही, तर त्या काळातील समाज जीवन, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक सहअस्तित्वाचीही साक्ष देतो. आणि मग किल्ल्याच्या अंतर्भागात पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून घेते एक रहस्यमय आणि इतिहासाने वेढलेली वास्तू, बाळंतीण विहीर. या विहिरीकडे जाणारा मार्ग दाखवणारा फलक आजही किल्ल्यात पाहायला मिळतो. या विहिरीभोवती स्थानिक पातळीवर अनेक कथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र या कथांचा अधिकृत आणि पुरातत्वीय पुरावा शोधणे आजही आवश्यक आहे. इतिहास आणि आख्यायिका यांच्यातील सीमारेषा जपत या वारशाचा अभ्यास होणे गरजेचे आहे. लांबट आयताकृती आकाराची ही विहीर, तिच्या बाजूला असलेला सज्जा आणि खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या त्या काळातील जलव्यवस्थेची कल्पना देतात. किल्ला टिकवण्यासाठी पाणी किती महत्त्वाचे होते याची जाणीव ही विहीर करून देते. मात्र इतिहासाचा हा वैभवशाली प्रवास पाहताना एक खंत मनात निर्माण होते. सोलापूरचे भूषण असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था खरोखरच चिंताजनक वाटते. किल्ल्याच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली दिसतात. काही भाग अस्वच्छ दिसतात. पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकणारे कारंजाचे हौद बंद आहेत आणि त्या ठिकाणी साचलेले घाण पाणी दुर्लक्षाची साक्ष देताना दिसते. इतिहासाच्या या वैभवशाली वास्तूचे अधिक सुंदर संवर्धन होऊ शकले असते अशी भावना मनात निर्माण होते. इतिहास पाहण्यासाठी लोक किल्ल्यात येतात, पण पर्यटकांसाठी पुरेशी बाकडी आहेत का? लहान मुलांसाठी खेळण्याची साधने आहेत का? सुशोभित उद्यान आहे का? स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना पर्यटन विकासासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट जाणवते.
किल्ल्यात काही पर्यटक सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करत असल्याच्या तक्रारीही समोर येतात. त्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना अस्वस्थ वाटू शकते. किल्ल्यावर सुरक्षा रक्षक आहेत, पण पर्यटकांसाठी शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावी देखरेखीची गरज जाणवते. कारण हा किल्ला केवळ भूतकाळ नाही, तर तो सोलापूरची ओळख आहे. योग्य नियोजन केले, स्वच्छता, सुशोभीकरण, माहिती फलक, प्रकाश योजना, बाकडी, मुलांसाठी सुविधा आणि पर्यटन विकासावर भर दिला तर सोलापूरचा भुईकोट किल्ला राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनू शकतो. आज हा किल्ला जणू एकच प्रश्न विचारतो आहे, माझा इतिहास तुम्ही जपणार आहात का? सोलापूरला इतिहासाचा अमूल्य वारसा लाभला आहे. आता गरज आहे तो जपण्याची, संवर्धनाची आणि पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवण्याची. जनशक्ती न्यूज 24 साठी इलियास सिद्दीकी, सोलापूर.